पुढे जाऊया। राज्यामध्ये लवकरच पालिका निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत। सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबत युतीचे संकेत दिलेले आहेत। तर दुसरीकडे मवियाचं काय होणार याबाबत सुद्धा भाष्य केलंय, बघूया। मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणे हे नसे थोडके हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। काय अडचण काय? उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत। त्यांमध्ये उत्साह संचारला। केवळ कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाला दोघांचंही एकत्र येणं मनापासून आनंद देणार आहे। पण ठाकरे बंधूंची ही युती केवळ मराठीच्या मुद्द्यावरच नव्हे तर राजकीय पातळीवर सुद्धा व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय। यावरती उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीवरती सकारात्मक भाष्य केलं। दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे थेट संकेत दिले। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही, पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे आहे। नक्कीच महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी काहीही करण्याची तयारी असलेले उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरेंशी थेट बोलणार का असा सवाल संजय राऊतांनी केला। यावरती उद्धव ठाकरे काय म्हणालेत आपण बघूया। हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू। काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया। राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं, हा केवढा विरोधाभास। नाही, पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही। उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये हे मी काय करून त्याचा समजाय ना आले तर आनंद आहे। उद्धव यांनी मनसेसोबत युतीचे संकेत तर दिले, पण महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्नही उपस्थित होतो। यावरती हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं सांगत उद्धव यांनी पालिका निवडणुकीत मवियाचं काय होणार यावर सुद्धा भाष्य केलं। या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू। यात महाविकास आघाडी आहे? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती हा विषय सोडतील। ठीक आहे, तसं असेल तर तसं करू। अरे काय होतंय तर सध्या उत्तर द्या, अजून वेळ आहे। त्यांनी हे सांगितलं की निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बोलू। राहिलाय काँग्रेसची भूमिका, आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे। एकूणच उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीतून पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ दिल्याचं दिसून येत आहे। आता राज ठाकरे यावरती काय प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।